ज्या घरामध्ये सकाळी सकाळी अंघोळ वगैरे झाल्यानंतर, तुळशीला दिवा लागल्यानंतर, देवघरामध्ये दीप लावल्यानंतर, पितरांना दिवा लावल्यानंतर, ज्या घरामध्ये गणपती अथर्वशीर्षाचं पठण केलं जातं, ज्या घरामध्ये रामरक्षा स्तोत्राचं पठण केलं जातं, ज्या घरामध्ये विष्णू सहस्रनामाचं पठण केलं जातं, तेथे कधीही कोणतीही गोष्ट अशक्य नाही आणि त्या घरात कधीही कटकट होणार नाही, त्या घरात कधी अशांती राहणार नाही, त्या घरात कधीही निगेटिव्ह ऊर्जा राहणार नाही. त्या घरामध्ये माता लक्ष्मीचा साक्षात वास्तव्य राहील आणि भगवान विष्णू सोबत माता लक्ष्मी, अखंड लक्ष्मीची प्राप्ती राहील. म्हणून दररोज सकाळी उठल्याबरोबर गणपती अथर्वशीर्ष, रामरक्षा स्तोत्र, विष्णू सहस्रनाम, शिव अष्टक असे काही स्तोत्र सकाळी सकाळी लावावे. याच्याने मनाला खूप प्रसन्न वाटतं, वातावरण घरात प्रसन्न वाटतं आणि सर्वांना चांगली बुद्धी ज्ञानाची प्राप्ती होते आणि घरात महालक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होतो. तर शालिनी भक्ती सागरवर 11 वेळा गणपती अथर्वशीर्ष उद्या येणार आहे. त्याशिवाय गणेश सहस्रनामावली येणार आहे. शालिनी भक्ती सागरवर गणेशाला दुर्वा का आवडतात, संकष्टी चतुर्थीचे महत्त्व, उद्यापन, संपूर्ण माहिती व्हिडिओ 1 तासाचा आलेला आहे गणेशाबद्दल. तर तुम्ही शालिनी भक्ती सागर या चॅनलला सर्च करून संपूर्ण माहिती घेऊ शकता. श्री स्वामी समर्थ.